नमस्कार मित्रांनो, कसे आहात मित्रांनो? बालाजी ऑनलाईन इन्फो या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी OTR रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि OTR नंबर कसा काढायचा. कारण की मित्रांनो, आता स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी OTR नंबर हा कंपल्सरी झाला असून सर्व विद्यार्थ्यांना OTR नंबर काढणं आवश्यक आहे. याशिवाय तुमच्याला स्कॉलरशिप फॉर्म भरला जाणार नाही. तर चला तर मित्रांनो, तुम्हाला OTR फॉर्म कसा रजिस्ट्रेशन करायचा सांगणार आहे. सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर जाऊन प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये NSP असे ॲप डाउनलोड करून घ्यायचे आहे. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुमच्यासमोर असा एक इंटरफेस ओपन होणार आहे. असा इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला एक रजिस्टर असं एक ऑप्शन दिसणार आहे. त्या रजिस्टर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. रजिस्टर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक इंटरफेस ओपन होणार आहे. हा इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला खाली थोडं स्क्रॉल करायचं आहे. स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला 2 चौकोन दिसणार आहे. त्याच्यामध्ये राईट क्लिक करून नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक इंटरफेस ओपन होणार आहे. हा इंटरफेस ओपन झाल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला तुमचा कोणताही मोबाईल नंबर टाकायचा आहे. तुम्हाला आधार नंबरला लिंक असलेला मोबाईल टाकणं बंधनकारक नाही आहे. तुम्ही तुमच्याजवळ असलेला कोणता पण मोबाईल नंबर टाकू शकता. तुम्ही इथं मोबाईल नंबर टाकल्यानंतर साईडला सेंड OTP या बटनवर क्लिक करा. सेंड OTP या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक SMS येईल. तो SMS तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. OTP ॲड केल्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चा एंटर म्हणून दिलेलं आहे. खाली तुम्हाला या बॉक्समध्ये कॅप्चा टाकायचा आहे आणि व्हेरीफाय या बटनवर क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक इंटरफेस ओपन होणार आहे. त्या इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला तिथे आधार नंबर मागितलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेच बदल नाही करायचा आहे. फक्त इथे आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर इथे तुमचा टाकून घ्यायचा आहे. इथे तुम्हाला आधार नंबर टाकल्यानंतर नेक्स्ट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक इंटरफेस ओपन येणार आहे. त्याला तुम्ही स्क्रॉल करून नेक्स्ट बटनवर क्लिक करा. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आणखी एक तुमच्यासमोर इंटरफेस ओपन होणार आहे. त्याच्यामध्ये दिलं आहे आधार ऑथेंटिकेशन. आधार ऑथेंटिकेशन म्हणजे तुम्हाला तुमचा इथे फेस दाखवून KYC करायची आहे. हे KYC जोपर्यंत तुम्ही आधार ऑथेंटिकेशन ॲप डाउनलोड करत नाही, म्हणजे फेस ऑथेंटिकेशन हे ॲप तुमच्या प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करत नाही, तोपर्यंत हे ॲपचं इथे चालणार नाही आणि तुमच्याली KYC तुम्ही पूर्ण करू शकणार नाही. तर तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन हे ॲप डाउनलोड करूनच इथे तुम्हाला तुमचा फेस दाखवून KYC पूर्ण करायची आहे. KYC पूर्ण केल्यानंतर तुमच्यासमोर असा मेसेज येणार आहे. तिथे तुम्हाला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुमची जी माहिती आहे ते सक्सेसफुल झालेले दिसणार आहे. सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर आणखी एक इंटरफेस ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडं खाली यायचं आहे. खाली तुम्हाला काही तुमची माहिती भरायची आहे. तिथे दिलं आहे तुम्हाला फादर नेम, मदर नेम आणि ईमेल ID. म्हणजे तुमच्या आईचं नाव, वडिलाचं नाव आणि तुम्हाला इथे तुमचा ईमेल ID टाकायचा आहे. इथे तुमचा ईमेल ID टाकल्यानंतर खाली तुम्हाला नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमची जी ID आहे ते जनरेट झालेली आहे. जर तुम्ही जर तुमची ID बनवली असेल तर तुम्हाला इथे ऑलरेडी ID जनरेटेड दाखवणार आहे. जर तुम्ही ID बनवली नसेल तर तुम्हाला इथे तुमची नवीन ID दिसणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला OTR ID बनवता येईल घरबसल्या. तर मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणणार आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन मला कमेंट करून सांगा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला. तर मित्रांनो, आणखी तुम्हाला काही माहिती विचारायची असेल, जर तुम्हाला माझ्याकडे फॉर्म भरायचा असेल तर माझ्या शॉपला व्हिजिट करा. माझा पत्ता मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देऊन देणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.